नमस्कार सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ. तर शुभ सकाळ सर्वांना. तर चला सकाळची सुरुवात झाली आहे आणि आता सकाळची सुरुवात म्हणजे माझी देवपूजेपासून सुरुवात होती आणि जोपर्यंत देवपूजा होत नाही तोपर्यंत सकाळ झाल्यासारखं मला तर वाटतच नाही. आणि ज्यावेळेस स्वामींची पूजा करते त्यावेळेस खरंच खूप मनाला प्रसन्न वाटतं. तर 2-3 फुलं मिळाली मला आणि त्यानंतर म्हटलं आता देवपूजा करून घ्यायची ती. पण कसं होतं सकाळी खूप घाईगडबड असते आणि परीची शाळेत तिलाही डबा द्यायचा होता आणि परीच्या पप्पांना डबा द्यायची जिम्मेदारी माझ्यावरच होती. आता ह्या आठवड्यामध्ये 1 आठवडा मलाच जावं लागतं का तर राहुलचं कॉलेज चालू असलं तर मग 1 आठवडा मला जावं लागतं कधी-कधी आणि राहुल घरी असला तर मग काही टेन्शनच नसतं. तर मी पहिल्यांदा काय केलं, पहिल्यांदा चपाती आणि भाजी करून घेतली आणि देवपूजा मी जरा 10:30 वाजेपर्यंत करणार होते. तर कसं होतं देवपूजेला वेळ लागतो आणि मग असं वाटतं अर्धच देवपूजा करता-करता सतत उठूशी वाटत नाही बरं का आणि पूर्ण पूजा व्हायला वेळ लागतो. त्याच्यामुळे मी काय केलं पहिल्यांदा चपाती, भाजी बनवून घेतली आणि एका साईडला कुकरमध्ये लगेच भात लावून घेतला होता. म्हणजे कसं होतं कुकरमध्ये भात पहिल्यांदा लावला की डब्यांना देताना पण भात थंड होतं जरा आणि खूपच गरम होत नाही आणि खाणाऱ्याला सुद्धा छान वाटतं. नाहीतर मग एकदम गरम दिला की त्यांना पण खाण्यासाठी बरोबर वाटत नाही आणि अगदी त्याची चवही कळत नाही असं होतं कुठल्याही भाजीची म्हणा, भाताची म्हणा. त्यासाठी थोडंसं जरा कोमट असतं त्यावेळेस द्यायला पण बरं वाटतं. तर मी पहिल्यांदा भाजी, भात, चपाती सगळं करून घेतलं आणि आज मी तुम्हाला वांग्याची भाजी आहे ना, जी आपल्या लग्नाच्या पंक्तीमध्ये जी मिळती भाजी, अगदी तशाच पद्धतीने फक्त मी ह्यामध्ये डाळ टाकलेली आहे. म्हणजे हरभऱ्याची डाळ अशी भिजवून घातली होती. तर तुम्ही तसंही करू शकता. आपण म्हणजे घरगुती म्हटलं की तसं करतो आणि हरभरे भिजत घालून रात्रभर ते जरी त्या भाजीमध्ये ॲड केलं तरी खूप छान अशी भाजी होती. आणि जितकं म्हणतो ना आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणजे लग्न असो किंवा वेगळं कुठलाही कार्यक्रम असो, तर भाजी जी असते वांगे बटाट्याची, तर ती खायला वेगळंच मजा असते बरं का आणि खूप चवदार लागते. तर ती भाजी म्हणजे सर्वांनाच आवडते असं होतं. तर म्हटलं चला आज तशीच बनवायची होती मला आणि शक्यतो मी भरून वांगं बनवते. पण आज वांगी खूप कमी होती त्याच्यामुळे मी काय केलं फोडीची वांगी केली आणि एक आपली सबस्क्रायबर ताई आहे तिची खूप दिवस कमेंट येत होती, "ताई वांग्याची भाजी दाखवा मला." मग तिला त्याच भाजीतून भरलं वांगं कसं करायचं तेही मी रेसिपी शेअर केलेली आहे सकाळीच. तुम्ही सगळ्यांनी नक्की तो व्हिडिओ पहा आणि ज्यांना जर तशी भाजी बनवायची असेल, सुकं वांगं पण आपण ह्याच पद्धतीने करायचं आणि भरलं वांगंही ह्याच पद्धतीने करायचं आणि रस्साभाजीसुद्धा ह्याच पद्धतीने करायची. तर मी आता तसं बनवलेलं आहे. तुम्हाला डिटेल व्हिडिओ त्याच्यामध्येच पाहायला मिळेल. तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा आणि तुम्हीसुद्धा अशी भाजी बनवता का? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि काही-काही वेळेस जर वांगी तुम्ही भाजून घेतली तरी चालतं बरं का. म्हणजे तेलामध्ये तळून घ्यायची असतात. तर असं सुद्धा चालतं. म्हणजे आचारी वगैरे लोकं ती अशी तळून घेत असतात भाजी. आता त्यांची क्वांटिटी जास्त असते त्याच्यामुळे ते काय करतात, की पूर्ण वांगी तळून घेत असतात. म्हणजे चवीसाठी पण वेगळं होतं आणि लवकर शिजतं असं होतं. तर आता आपली वांगी होती थोडीशी त्याच्यामुळे मी काही एवढी तळून वगैरे नाही घेतली. तर मी आता जो मसाला आता मी तयार केला होता तो पूर्ण भाजला. त्याला तेल सुटोस्तोपर्यंत भाजून झाल्यानंतर ही भाजी म्हणजे वांगं बटाटा त्यात टाकलं होतं. तर खरंच खूप छान भाजी होती. तुम्ही ती व्हिडिओसुद्धा नक्की पहा. वांगं बटाट्याची भाजी कशी बनवायची ती आणि अगदीच साहित्य पण कमी लागतं आणि एकदम चविष्ट अशी होती भाजी. तर तुम्ही नक्की असं करता का वांगं बटाट्याची भाजी? मला नक्की कमेंटमध्ये सांगत जावा आणि माझे व्हिडिओ पाहायला तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा नक्की सांगत जावा. प्रत्येक व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका. ज्यावेळेस तुम्ही लाईक कमेंट करता तर मला अजून तुमच्यासोबत छान-छान व्हिडिओ शेअर करूशी वाटतात आणि जी आपली असतात ना, ते आपल्याला नक्की सपोर्ट करत असतात. हे मला नक्कीच आता समजलं आहे आत्तापर्यंत. त्यांना सांगावंच लागत नाही, लाईक करा, कमेंट करा. ते आपल्यापणानेच लाईक, कमेंट करत असतात. हे मला आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये खूप जाणीव झालेली आहे त्या गोष्टीची. तर आपल्या माणसांना कधीच सांगावं लागत नाही बरं का सपोर्ट करा म्हणून. त्यांचा मनातूनच सपोर्ट निघत असतो आपल्यासाठी. तर मला एवढं सांगायचं आहे, की आणि जे आपले माणसं असतात त्यांना जास्त विनंती करायची सुद्धा गरज पडत नाही बरं का. तर चला आता मी वांग्याची भाजी झालेली होती आणि परीच्या पप्पांसाठी ही डबा भरून घेत होते आणि डबा भरून ठेवला आणि त्यानंतर मला परीचे वेण्या वगैरे घालून घ्यायचा होता आणि सकाळीचं खरंच खूप धावपळीचं म्हणजे अ, दिवस असतो. पूर्ण सकाळ आपली उठल्यापासून जी कामं सुरू होतात, ते मला वाटतं 1:30 ते 2च्या टायमिंगला कमी होतात. तर तो टायमिंग झाला, की माझं शिलाई काम असतं बरं का. तर मी आता परीचं आणि परीच्या पप्पांचा डबा झाल्यानंतरच मी देवपूजेला बसलेले होते. आता कसं होतं मला सारखं उठायला आणि बसायला आणि देवपूजेमध्ये अचानक कोणतरी आलं मध्ये आधी, की मग ते देवपूजा पण ठेवायला बरोबर वाटत नाही. त्यासाठी परी असते तोपर्यंतच मी देवपूजा करून घेतली आणि आता तर कपडेही झाले होते आणि तुम्हाला आता 2 डबे दिसले असतील, तर ते आमचे शेजारच्यांचे पण डबे आहेत, की परीच्या पप्पांच्या कंपनीत ते सुद्धा कामाला आहेत. त्यांच्यामुळे त्यांचाही डबा मी घेऊन जात असते. तर चला आता सगळ्यांचं कामं झालेली आहे. सगळ्यांची मदत करून पण झालेली आहे.
तर म्हणलं चला आता आपल्या कामाला सुरुवात करायची. तर आता शिलाईसाठी बसलेली आहे. तर आजचा व्हिडिओ पाहायला तुम्हाला कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा. लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी